न्यूज यांनी 12 तारखे रोजी भाजप शिवसेनेची एक बातमी लावली होती, ती म्हणजे भाजपचे गटनेते अजय परदेशी व रत्ना चौधरी यांचा फोटो भाजप शिवसेना युती करताना 11 तारखे रोजी का दिसला नाही. त्यामुळे शिवसेनेच गटनेते अनुप उदासी यांनी पुढील प्रमाणे माहिती देत खुलासा केला. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी. सर्व पत्रकार बांधवांचं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही स्वागत करतो. कारण म्हणजे की कालच आमचे नेते चंद्रकांतजी रघुवंशी साहेब, त्याचबरोबर आमदार आमशादादा पाडवी साहेब, आमचे जिल्हा प्रमुख गणेशदादा पराडके, जिल्हा प्रमुख राम भैया रघुवंशी, बिजू अण्णा पराडके यांच्या सूचनेनुसार यांनी वरिष्ठ लेवलला काही चर्चा केली असेल आमदार साहेबांशी. त्यांच्या सूचनेनुसार काल आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक, त्याच्यामध्ये अजय भैया हे इथे गेले होते, धुळ्याला गेलेले होते. करपे नानांचे चिरंजीव प्रतीक करपे त्या ठिकाणी उभे असल्यामुळे ते प्रचारासाठी त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. आणि सुभाष नानांचे लहान भाऊ, जी बातमी आली आहे, मी जे वाचलं त्याचं मी क्लिअर करतोय अगोदर. सुभाष नानांच्या लहान भावाच्या पोरीचं लग्न असल्यामुळे ते खरेदीसाठी सुरतला गेले होते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते नव्हते. याचा मी पहिले खुलासा करून देतो तुम्हाला. त्या बैठक झाली आणि बैठकमध्ये असं ठरलं की काही काळ वगळता तळोदा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही एक संघपणे आमच्या देखत सुभाष नाना असेल, गौरव असेल, जितू असेल, हितू असेल, हे कुठेही असतील, पण सर्वांनी बघितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एक संघपणे युतीने आजपर्यंत निवडणूक लढलेली होती. काही अपवाद वगळता असं ठरवण्यात आलं की जे झालं ते गंगेला मिळालं. परंतु याच्यानंतर देखील केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे. आणि आमचे नेते आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या चर्चेनंतर त्यांनी आम्हाला आदेश दिला दोघा पदाधिकाऱ्यांना की तुम्ही जवळ बसा आणि स्थानिक लेवलवर निर्णय घ्या. म्हणून काल चर्चा झाली आणि चर्चेअंती हे ठरलं की पूर्वीप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एक संघपणे तळोद्याच्या शहराच्या विकासासाठी, रास्त कामासाठी, योग्य कामासाठी पाठिंबा आणि बेकायदेशीर कामासाठी विरोध करण्यासाठी एक संघपणे लढावं असं कालच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं. आणि त्याची माहिती देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आपल्याला बोलवलेले आहे. तर असं आमचं ठरलेलं आहे.